मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा 29 ऑगस्टला अंतिम निर्णय। स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावर तुटून पडलेत। नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर आपल्याला उचकवण्याचं काम सुरू असल्याचंही मत व्यक्त। आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची मुदत, अजित पवारांची विनंती मान्य। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। सोनिया गांधी आणि खरगेंनाही ठाकरे भेटणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 मतदारसंघात दुबार नावं असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। चंद्रकांत खैरेंचं एमआयएमकडे बोट, कारवाईची मागणी। राज्यपालपदी शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांचं महायुतीला पदासाठी अल्टिमेटम। 15 दिवसात निर्णय न दिल्यास नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला देणार कोर्टामध्ये आव्हान। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पूजा खेडकरचा आरोप। बांगलादेशमधल्या घडामोडींवर केंद्र सरकार लक्ष ठेवून सर्वपक्षीय बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेमध्ये माहिती। बांगलादेशमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारताने मदत करावी, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य। भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही, युनूस यांनी केली भूमिका स्पष्ट। मुंबईच्या चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब बुरखा बंदी विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान। भारताच्या नीरज चोप्राची केवळ एकाच प्रयत्नात पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक। पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची 89.34 मीटर्सवर भालाफेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।